स्त्रीपण म्हणजे स्त्रीजीवन. स्त्रीच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आयुष्याचा प्रवास आणि नाती. आयुष्यात स्त्री जन्माला येते तेव्हापासूनच तिच्या आयुष्याची परीक्षा सुरू होत असते. ती आधी कोणाची तरी मुलगी असते, नंतर कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी पत्नी असते आणि शेवटी आई. पण या सगळ्या नात्यामध्ये स्वतःसाठी कधी जगते? लहानपणी तिचे स्वप्न आभाळाएवढी असतात, पण मोठे होताना तिला शिकवले जाते, जरा हळू हस, जरा कमी बोल, जरा सांभाळून राहा. तिच्या स्वप्नांना मर्यादांची चौकट दिली जाते. त्याग आणि सहनशीलता. बघा, तिच्यामध्ये लग्नानंतर तिचे घर बदलते, आडनाव बदलते, पण तिचे मन हे मात्र आई-वडिलांच्या आठवणीत अडकून राहते. डोळ्यात पाणी असते, पण ओठावर हसू ठेवण्याची कला फक्त तिलाच जमते. ती आजारी असली तरी घर चालू ठेवते. ती थकली असली तरी मुलांसाठी उभे राहते. तिला दुःख झाले तरी ती शांत राहते, कारण तिचे रडणं तिला कधीच परवडणारे नसते. स्त्री म्हणजे त्याग, स्त्री म्हणजे सहनशीलता आणि स्त्री म्हणजे प्रेमाचा अखंड झरा. बघा, समाजाचं वास्तव जर बघायचं म्हटलं तर आयुष्यामध्ये तिला 3 वेळा नटवले जाते, तेही आपल्या स्वार्थासाठी. पहिली वेळ जेव्हा ती वधू म्हणून घरात येते, कारण मुलाला बायको मिळणार असते आणि घराला सून हवी असते म्हणून. आणि दुसरी वेळ बाळंतपणासाठी माहेरी जात असताना 7व्या महिन्यात, तेव्हा का तर ती वंशाला दिवा देणार असते म्हणून त्यावेळेस नटवलं जातं. तिसरी वेळ सर्वांना माहितीच आहे, अखेरचा जो प्रवास असतो तो. पण या पलीकडे जेव्हा ती घरात वावरत असते, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते, नटण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा हळूच कोणीतरी टोमणं मारते, अरे काय करणार आहेस नटून? आता बस झालं नटणं. तिला जर उठायला उशीर झाला तर सहज कोणतरी बोलून जातं, किती वेळ झोपशील? तिला बोलून दिलं जात नाही. त्याचबरोबर तिला प्रेमाचा स्पर्श आणि आपुलकीचे 2 शब्दही मिळत नाही. ज्या गोष्टीसाठी ती तरसत असते, ती जिवंतपणी तिला मिळतही नाही. पण ती गेल्यानंतर काय होतं माहीत आहे का? जेव्हा शेवटी अंघोळ होते ना, तेव्हा आपण तिला नटवतो, तेव्हा तिला नटायचं बिलकुल नसतं. तेव्हा तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, ती केव्हाही उठणार नसते. तेव्हा आपण म्हणतो, हवं तर 2 तास झोप अजून, पण आपल्या मुलांसाठी, तुझ्या नवऱ्यासाठी एकदा तरी उठ. 2 शब्द तरी बोल. जेव्हा ती बोलणारच नसते आणि जेव्हा तिला स्पर्श जाणवत नाही, तेव्हा आपण तिला मांडी देतो. या गोष्टी मिळवण्यासाठी स्त्रीला जर मरावं लागत असेल तर ही गोष्ट फार विचार करण्याची आहे. आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. म्हणूनच तुम्हाला सांगतो, जिवंतपणी
कदर करा, तेव्हा सगळे रडतील, तिला उठवण्याचा प्रयत्न करतील, पण तिला स्पर्श मिळणार नाही. शब्दाची ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस आपण ते शब्द वापरलेले नसतात. म्हणूनच स्त्री जीवन असताना, म्हणजे थोडक्यात जिवंत असताना तिला प्रेमाचे शब्द वापरा, तिला आपुलकीचा स्पर्श आणि विश्वास द्या, तरच ती जगण्याचा आनंद घेऊ शकेल. तिचे आयुष्य म्हणजे शांतपणे दिलेला एक अखंड त्याग आहे. त्यागावर संसार उभा असतो आणि प्रेमावर जग चालते. ती प्रत्येक स्त्री खरी शक्ती आणि प्रेरणास्थान आहे. माझं नाव रवींद्रबाई खिंडे, सहशिक्षक कै केसरबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोरगाव. स्त्रीचं महत्त्व यातून सांगण्याचा मी थोडक्यात केलेला हा प्रयत्न. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे रवी डेज 77. धन्यवाद.